अरे बाळा इकडे 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 ग, बघू बघू बघू. अरे बा, सर्टिफिकेट घेऊन आलं बाळ. अगं शुभ्रा, काय रे बंब का पेटला एवढा? वहिनी आली नाही गॅदरिंगला. काय? अरे ती पुण्याहून डायरेक्ट येणार होती ना? अहो हो ना, पण ती अजून आलेलीच नाहीये. असं कसं झालं? 2:30च्या दरम्यान तिचा फोन होता ती निघालीये म्हणून. 4 वाजता तर कुडमोलला पोहोचली होती. म्हणजे 6:30 वाजेपर्यंत पोहोचायला हवी ती. काय सांगता? पण ती अजून आलेलीच नाहीये. अरे देवा, सोन्या काय? अरे मंजिरीला काही? थांबा काकू, मी फोन करून बघतो. तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे. स्विच ऑफ आहे. अरे हो, मॉलला असताना तिनेच मला सांगितलं होतं की तिच्या फोनची बॅटरी डाऊन आहे म्हणून. आता कधी कधी पनवेल नंतर खूप ट्रॅफिक लागतं काकू. अरे पण 8 वाजलेत आता. 4 तास नाही ना लागत. काकू मी एक काम करतो, रिक्षानं उलट्या दिशेला निघतो, पनवेल पर्यंत जातो. म्हणजे काही झालं असेल तर आपल्याला येतो. आणि हा काकू, काकांना आणि शुभ्राला काही सांगू नका. निघतो मी. हॅलो, हा मंजिरी बोल. ग कुठे आहे? कुठे आहेस तू? पनवेल? हो हो हो, ये बाळा, ये घरी. काय होणार ग? नाही तू घरी ये मग बोलू. काही नाही अगं, आमच्या मनात नसते विचार यायला लागले. ये तू घरी ये, बोलूया आपण. पनवेलच्या एका PCO वरून फोन करत होते. गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणाले. तू थांबतोयस ना? हा थांबतो, कारण आता आणीबाणीचा प्रसंग आहे. वहिनीला आपली मदत लागेल कदाचित. बरं वाटतंय ग. पुण्य मिळेल ग माझ्या भुयोला. अगं मी आता अशी खमकीच आहे बघ, पण या पोतवंडाच्या माग धावून धावून ना पाय बोलायला लागतात बघ सांच्याला. आणि ते गौऱ्याचं दिवटे लई वाढ आहे बघ. उगाच नाही ती नेत्र त्याच्यावर कावत. अगदी बरोबर बोललीस बघ. आहे एक विचारायचं होतं. विचार की. दुपारी जे तू अनघा बरोबर बोलत होतीस ना, त्याचा नेमका अर्थ काय तो कळत होता मला. अर्थ कळत होता म्हणजे? मी काय फारशीत बोलत होती का उर्दूत बोलत होती? अर्थ न कळायला काय झालं गे? मला अगदी समजू नकस. तुझ्या बोलण्याचा नेमका नेम कुठं होता हे कळत होतं मला. आहे तुला असं वाटतंय ना सत्यानं अनघा बरोबर लगीन करावं म्हणून? हुशारच आहेस की. अजून थोडी शिकली असतीस नव तर शास्त्रज्ञ झाली असतीस बघ. आय पुरी फुगली ग माझी. अगं मस्करी केली ना तुझी. लाडत येऊ नगस. आधी मी काय म्हणत होते ते खरं आहे की नाही ते सांगत. तुला काय वाटतं असं झालं तर? आहे कित्येक वर्ष माझ्या बी मनात हेच होतं. अगं मग बोलली का नाहीस? मी काय बोलले की लगेच तुम्हाला मूर्खपणाचं वाट. ते झालंच म्हणा. हा
नाही म्हणजे बोलून टाकायचं ना. आहे जे तुझ्या मनात आहे ते माझ्या मनात आहे. दोघं बी एकमेकाची इतकी वर्ष ओळखतात. अनघा लई जिवाळ्याची पोरगी आहे बघ, घरच्या सारखीच आहे. मग घरचीच झाली तर कुठं बिघडलं. सत्याच्या आयुष्याला बी स्थैर्य येईल आणि आर्याचं बी समज प्रेमानं करली बघ. ते झालंच ग. गेल्या 7-8 वर्षात लई भोगलं या माझ्या लेकरानं. त्याच्या हातनं चुका झाल्या की, पण त्या चुकांपेक्षा शिक्षा लई मोठी भोगली आहे त्यानं. आता तरी त्याच्या वाट्याला सुख यायला पाहिजे असं वाटतंय. हा बघ, आजपर्यंत मंजिरीने तिचे निर्णय घेतले बघ. म्हणजे घर सोडून जाणं, गाडी मोड घेणं, शुभ्राला घेऊन परागंदा होणं, समजे तिचेच निर्णय होते. आज कशावरनं तिनं दुसरा संसार थाटला नसेल, कशावरनं तिला दुसरा जोडीदार गावला नसेल. आणि त्यात चूक काहीच नाही ग. आता तिला बी तिचं आयुष्य आहे, पदरात एक पोर आहे. पण मग सत्यानंच वनवासी आयुष्य का जगायचं म्हणते ना. आहे तू म्हणतेस ते समज खरं आहे, पण एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी. विषय लई नाजूक आहे. सत्याला समजवणं लई कठीण आहे. तुला त्याचा डोसकं ठाव आहे ना. एकदा का एका गोष्टीवर फुल्ली मारली की मग ती कायमची फुल्ली. म्हणून आहे जरा बेताबेतानच. मुत्सद्दीगिरी आपल्याला कधी जमलीच नाही बघ. हा अशा आलेलं ते बराबर जमायचं बघ. म्हणजे इथं थोडं गॉड बोल, तिथं थोडं गॉड बोल, कोपऱ्याला गुळ लावून त्याच्या मनातलं काढून घे, समजा व्यवस्थित जमायचं तिला. शाली आता हसायला हवी होती बघ. तिनं सत्याच्या मनातलं बराबर काढून घेतलं असत. आपलं कसं आहे, खटक्यावर बोट आणि जाग्यावर पळती. आणि त्यात तो तुझा नातू. त्या नातवासाठीच आजवर जे काही जमलं नाही ना व, हे जमवावं लागतं या बघ. चल चल तू पाय दाख. मंजिरी, पाणी घे. थँक्यू. आणि हा गौरी शंकर सिद्धिविनायकाचा प्रसाद. आणि हो, चिलखत पण आणून ठेवलं बरं का आतमध्ये. चढवतेस का आता? आणि ढाल आणि तलवार पण आणून ठेवली हा, कारण त्याचीच गरज आहे आता तुला. तुझी ती बसली आतमध्ये घेऊन तलवार. अरे सोन्या, पुरी झाली तिची मस्करी. काय झालं होतं मंजिरी? आमच्या मनात नसत्या शंका. हा तर पनवेलकडे याला निघालाच होता. फडतूस माणूस. भेटला असता ना तर चांगलं मुस्काट फोडलं असतं मी त्याचं. अगं काय, कोणाबद्दल बोलतेस तू? काय नाही ग, फुटबॉलला पोचल्यावर तुला फोन नव्हता केला का मी? बोलता बोलता माझी गाडी मागच्या गाडीला टच झाली. मग काय, उतरले गाडीतनं, माफी मागितली. तो मालक नव्हता, गाडीचा ड्रायव्हर होता. त्याला मी म्हणाले, हे बघ बाबा, तुझे जे कोणी मालक असतील त्यांना मी पर्सनली भेटणार आहे, त्यांची माफी मागणार आहे, आणि जे काय तुमचं नुकसान झालंय ते मी देणार आहे भरून. मग मी गेले चहा प्यायला. थोड्या वेळाने बाहेर येऊन बघते तर त्यांची गाडी नव्हती, पण आपल्या गाडीच्या मागच्या दोन्ही चाकांची हवा काढलेली होती. काय? नाहीतर काय, हलकट माणूस. याला काय अर्थ आहे मला सांग? मान्य माझी चूक झाली, पण मी माफी मागत होते ना. हा पोरकटपणा करून पळून जाण्यात काय अर्थ आहे? लाखाच्या गाड्या उडवतात, पण बुद्धी 2 पैशाची नाही या लोकांना.
विकृत असणार हा. नाहीतर काय, भेकड कुठचा. आणि मग नंतर त्या एक्सप्रेस वेवर मेकॅनिक शोधा, त्याच्या नाकदुऱ्या काढा. सगळं करेपर्यंत वेळ गेला माझा. त्या पनवेललाच 8 वाजले मला. आणि त्यात वर बॅटरी गेली. पीसीओ वरून फोन केला मी तुला. तो माणूस ना मला भेटला पाहिजे एकदा, बडवून काढीन मी त्याला. त्या मूर्खामुळे शुभ्राचं गॅदरिंग मिस झालं माझं आजचं. एनिवे, आता कसं आहे इथलं वातावरण? तुझा फोन आल्यावर समजावलंय मी तिला. खोलीत बसलीये, पण वातावरणाचा अंदाज नाही आम्हाला. बघते आता जाऊन काय ते. वहिनी, चिलखत त्या माणसाला दे. तो मला भेटलाच पाहिजे. तुम्हाला तो कसला भेटतोय आता? गाडीचा नंबर तरी पाहिलास का तू? गाडीचा नंबर कशाला बघीन मी? काहीतरी MH09 होता, कोल्हापूर पासिंग. या कोल्हापूरच्या लोकांशी गाठ पडली ना की हालच होतात माझे. काय घोडं मारलंय त्यांचं देव जाणे. असो, जाते आता आत. चल, ऑल द बेस्ट. थँक्यू. काय रे, प्रसाद आहे ना तो? हा, पोट भरतंय याने पण. There has been, never really has been. It can change. शुभ्रा, शुभ्रा बाळा, कशी झाली तुझी विजिट? आय एम सॉरी. सॉरी कशाला? अंकिता काकूनी सांगितलं की काय झालं त्या. बरं ते जाऊ दे. तुझं फंक्शन कसं झालं? मस्त. आणि जेव्हा माझं नाव अनाउन्स केलं ना, तेव्हा सोना काकाने माझ्यासाठी शिट्टी वाजवली. तुला राग नाही आला ना माझा? खूप आला होता, पण मला काकूने सांगितलं होतं की तू दुपारीच निघाली होतीस. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. आई, आपण मला प्राइज मिळाल्याबद्दल पार्टी करूया. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. नाही, आईस्क्रीमने घसा खराब होतो बाळा. पण बोला नाही तू अशी. शुभ्रा, बरं ठीक आहे, आईस्क्रीम तर आईस्क्रीम. ये, मी ऑर्डर करू? आता नाही, आपण ना एक काम करूया, तिथे जाऊनच खाऊया. मग आपल्याला तेवढंच फिरायला पण मिळेल. पण गाडीचे लॉक मी उघडणार. पुक पुक. आता नाही ग पिल्लू, जेवण झालं की मग आईस्क्रीम खाऊ. अगं पण तुम्हाला आधी सर्टिफिकेट तर दाखव. ओके. अरे वा. शुभ्रा सत्यजित मुधोळकर. गुड गर्ल. आई, उर्वीला ना फर्स्ट प्राइज मिळालं होतं ना, तर तिची आई पण डॉक्टर आहे. तर तिला ना आज इमर्जन्सी ऑपरेशन आलेलं, मग तिची आई पण नव्हती आली. ओ, मग तिचे बाबा आलेले सुट्टी घेऊन. आपण ना हे सर्टिफिकेट लॅमिनेट करूया. आई, आज जर बाबा असते तर ते. शुभ्रा, तू जेवून घे, मग आपण आईस्क्रीम खायला जाऊ. सत्या, नाही एवढ्या धावपळीत मुंबईला जाऊन आला.
आल्यानंतर काय बोलला नाहीस रे? त्यावरूनच तुला कळलं नाही का की ज्या मुलीचा माग कडत मी मुंबईपर्यंत गेलो ती शुभ्रा नव्हती? ते आलं माझ्या ध्यानात, पण त्यावर इतका विचार कशापायी करत बसलायस? अगं नाही नाही नाही, त्याचा विचार नव्हतो मी करत खरंच. माझ्या डोसक्यात वेगळंच चाललं होतं काहीतरी. अगं आज आपल्या गजानननं इथं परत येता येता मोठा मूर्खपणा केला. त्यानं काय केलं? आणि फूड मॉल पाशी आम्ही थांबलो होतो की नाही, तिथं आपल्या गाडीला कोणीतरी गाडी ठोकली. आता ठोकली म्हणजे नुसती टच झाली, तर या गाढवानं त्या गाडीच्या टायरची हवाच काढून टाकली. अगं तू हसतीस काय आजी? हे काय वागणं झालं का? लय झापला मी त्या फुकण्याला. म्हटलं पूर्वीच मी जर असतो ना तर हिथल्या इथं मुस्काडला असता आणि हाकलून दिला असतं नोकरीवरनं तुला. पूर्वीचा तू असतास नव तर तूच त्या गाडीच्या काचा फोडून टाकल्या असत्यास. काय आजी काय पण बोलायली सोय? मी काही एवढा सटक डोक्याचा होतो का? वाचू का? पाळा वाचू का तुझ्या परतापांचा? हा नको, राहू दे. अगं पण ती गाडी कुणातरी बाई माणसाची होती. आता त्या बाईनं एकलीनं तिथं कसं काय मॅनेज केलं असेल रस्त्याच्या मधोमध? मग हाकलला नाहीस ना त्याला नोकरीवरनं? नाही, आता त्या गजाची पण पोरं बाळ आहेत, पण चांगला छापला त्या हरामखोराला. चल आता झोपाया जा. आजी आज पण मंजिरी काही सापडली नाही, पण येता येता तिथं त्या फूड मॉल पाशी थांबलो होतो ना बघा, तेव्हा भास झाला मला मंजिरीचा. म्हणजे मी असं तिथनं बाहेर पडत होतो आणि गर्दीत एक बाई दिसली मला पाठमोरी, पण मी पुन्हा वळून बघेपर्यंत दिसेनाशी झाली. मला उगीच वाटून राहिलं की ही मंजिरीच आहे म्हणून. अरे मनाचे खेळ हायती हे समजे. ते झालंच, मनाचेच खेळ आहेत हे. हे खेळ खेळून खेळून मन थकत नाही आणि या खेळात नेहमी हारून हारून म्या बी थकत नाही. चल जातो झोपाया म्या. नेत्रा, हे नेत्रा, काय झालं? काय का रडतेस? जगातली सगळ्यात वाईट आई आहे गौरव. व्हेरी बॅड मदर. नेत्रा चुप. हे काय बडबडतेस तू? आणि कोण बोललं होतं हे तुला? थोड्या दिवसांनी युवराजच बोलणार आहे हे सगळं मला. आत्ताच त्याला माझ्याजवळ झोपायलाही आवडत नाही. सतत आपल्या आजींच्या नाही तर चारुआत्यांच्या खोलीत जायचं असतं. नेत्रा, लहान मुलांना आज्यांजवळ झोपायला आवडतं, कारण त्या त्यांना गोष्टी सांगतात, त्यांचे लाड करतात, सगळं त्यांच्या मनासारखं करतात. आणि निचळ तर मारते. तसं नाहीये. कोणीतरी शिस्त लावायला हवी की नाही? पण गौरव, युवी जर मला विचारेन असं झालं ना तर ती संपून जाईल. नेत्रा, तू हे काय मूर्खासारखं बडबडतेस? मगाशी पण हट्ट करत होता. मला सत्यजित दादांच्याच खोलीत जायचं होतं व्हिडिओ गेम खेळायला तिच्या बरोबर. आर्या बरोबर? तेच आहे. नेत्रा, तू तिचं नाव घेऊ शकतेस. वेळ पडली ना तर तेही टाळी. तुझा प्रॉब्लेम हा आहे. ते तू हा जो काही आर्याचा दुस्वास करतेस ना, आर्याचा नाही, प्रियाच्या मुलीचा दुस्वास करतो. हो, पण हा तिचा दोष नाहीये.
हे बघ गौरांग, तिचा वापर करून पुन्हा एकदा ती नालायक बाई जर या घरात शिरायचं. नेत्रा 7 वर्ष झाली या गोष्टीला. किती? 7 वर्षापूर्वी प्रिया हे घर सोडून गेली. त्यानंतर परत आलीये का? नाही ना. आणि प्रॉब्लेम मुळात तू आर्याचा दुस्वास करते हा नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की तुला आर्या आवडत नाही आणि सत्यजित दादामुळे तुला तिच्याशी उघड उघड वाईट वागता येत नाही. मी तर म्हणतो नेत्रा, युवी जो दिवसभरात मार खातो ना, त्यातले 75% मार तो केवळ आर्यामुळे खातो. असं काही नाहीये. स्वतःला फसवत राहा. मी तर म्हणतोय, जर असंच चालत राहिलं ना, तर ज्या गोष्टीची तुला भीती आहे ना, नेमकी तीच गोष्ट घडेल या घरात. आणि तो पोरगा इतका कोडगा होईल की एके दिवशी तुझं नाव टाकून देईल. इतका वेळ जेव्हा मी युवी बद्दल बोलत होते तेव्हा माझी बाजू घेऊन बोलत होतीस. आर्याचं नाव निघाल्यावर लगेच. नेत्रा, या घरात युवराज आणि आर्या अशी 2 लहान मुलं आहेत. हा, तुला जर तुझी गणती त्यांच्यात करायची असेल तर हा विषय खुशाल तगत नाही बोलणार. घरात इतर कोणाशीही नाही बोलणार. गप्प बसेल. नेत्रा,